इंद्रनील, अरे मी तुला खरं सांगते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आज सकाळी घरच्यांसमोर अचानक मला कोरड्या उलट्या झाल्या. मला लय भीती वाटते रे. काय मोठा प्रॉब्लेम तर नाही ना होणार? काय बोलतेस कळतंय का तुला? कसं पॉसिबल आहे यार एवढ्या लवकर, म्हणजे एवढ्या कमी दिवसांमध्ये? हे मला वाटतं पित्त वगैरे झालं असेल. अरे कसलं पित्त? इंद्रनील, तू नीट विचार कर. 1.5 महिन्यांपूर्वी तेव्हा पण आपलं हे हो 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 सानू, हे बघ, तू घाबरू नकोस. हे बघ, काही जरी झालं तरी मी तुझ्या सोबत आहे. तू आत्ता घरी आहेस, पॅनिक अजिबात होऊ नकोस. जर घरच्यांनी पाहिलं तू पॅनिक झाले तर संशय घेतील तुझ्यावर. अरे तू मला घाबरू नको म्हणून सांगतोय, मी तर भीतीने माझी छाती धडधडायला लागली. हो हो सानू, मला कळतंय. तू एक काम कर ना, तू इकडे माझ्याकडे माझ्या घरी ये ना, मग आपण भेटूनच बोलूया. नाही नाही इंद्रनील, मी तुझ्या घरी नाही येऊ शकत. हे बघ, आई यांना पण घरात मी असं अचानक बाहेर गेले तर परत माझ्यावर संशय घेते. नाही. ओके 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 तू तिथेच थांब. पण सानू, आपल्याला एकदा तरी खात्री करायला पाहिजे ना, म्हणजे जो विचार आपण करतोय ते तसंच. तू एक काम कर ना, तुझ्या घराजवळ एखादं मेडिकल असेल, तिथून प्रेग्नन्सी टेस्ट किट घेऊन ये आणि टेस्ट करून मला फोन कर ना. काय? प्रेग्नन्सी टेस्ट किट? नाही इंद्रनील, मला एकटीला मेडिकलमध्ये जाऊन ते मागायला लय भीती वाटते. आणि आणि कोणी पाहिलं तर? सानू, तुझ्या घराजवळ जो नाका आहे ना, त्याच्या कोपऱ्यावरच्या मेडिकलपाशी येऊन मला फोन कर. मी येतो तिथे. ओके, आपण एकत्र मिळूनच टेस्ट किट घेऊया. चालेल? ठीक आहे, मी अर्ध्या तासात पोचते. ओके, मी पोचतो तिथे. ठेवते. दोघं प्रेग्नन्सी किट बद्दल बोलत होती काय? एक नंबर. म्हणजे ज्या गोष्टीचा मी विचार केला होता ती गोष्ट आता क्विक पोटीनं पुढं गेल्या. वा 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 वा, आता खरी मज्जा येणार. जर सानिका खरंच इंद्रनीलच्या पोराची आई बनणार असेल तर माझा प्लॅन 100% सक्सेसफुल होणार आहे. वा शुभू, माझा मिस्टर भाडेकरू, तयार राहतो आता. तुझ्या घरची अब्रू लवकरच वेशीवर टांगणार आहे.